संगमनेरमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारेंनी बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। काँग्रेस नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात येते। राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही असा थेट सवाल विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्र्यांना विचारला। तर बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या संग्राम भंडारे या नावाच्या माणसाचं मानसिक संतुलन बिघडले अशी टीकाही विजय वडेट्टीवारांनी केली। संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामची भाषा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तींना विरोध करतात, म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही। गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे, राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणार, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार, हे योग्य आहे का? राजकारण एका बाजूला, पण उघडपणे नेत्यांना जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणं हे सर्व मर्यादा ओलांडण्यासारखं आहे। महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेलं नव्हतं, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी बाळासाहेब थोरातांवर नेमकी काय टीका केलेली आहे, व्हिडिओतून आपण पाहूया। तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला, तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला,